नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। आता जुलैचे पैसे वाटप झालेले आहे आणि तरी देखील बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांना अद्यापही जे आहे तर ते चालू महिन्याचे पैसे आलेले नाही आहे। 1-2 महिन्याच्या आधीपासून पैसे येत नाही आहेत। अशा सर्व लाभार्थ्यांसाठी जे आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही QR कोडला स्कॅन करून विचारू शकता। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, महत्त्वाचे जे व्हॉट्सॲपवर आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची देखील उत्तरे जाणून घेऊया आणि मुख्य कारण काय आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। तर बघा, जून-जुलैचे वितरण जे आहे तर ते दिव्यांगांना जूनचे वितरण आधीच झालेले होते आणि जुलैचे देखील आता वितरण दिव्यांगांना आणि इतर लाभार्थ्यांना देखील झालेले आहे। ठीक आहे, तर आता जे आहे तर ते बरेच लाभार्थी आहेत ज्यांना पैसे आलेले नाही आहे। ठीक आहे, तर त्या लाभार्थ्यांना कुठल्या कारणामुळे पैसे आलेले नाही आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांना पैसे कंटिन्यू येतात, त्यांचं अभिनंदन, त्यांचा उदरनिर्वाह त्यावरती होतो, त्यांचे प्रश्न सुटतात। पण असे काही लाभार्थी आहेत, गरजू लाभार्थी, ज्यांना पैसे येत नाही आहे 1-2-3 महिन्यापासून, साधारण मार्चपासून एप्रिलपासून पैसे येत नाही आहे। तर त्याचे मुख्य कारण काय आहेत ते आपण जाणून घेऊया। तर बघा, त्यामागचं जे मुख्य कारण आहे तर ते आहे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा जेव्हा पडताळणी चालू होती, जेव्हा काही कागदपत्र इकडे तिकडे जात होते, या विभागाकडून त्या विभागाकडे असेल किंवा व्हेरिफिकेशन असेल। आता तुम्हाला सांगू इच्छितो की सर्व गोष्टी ह्या मशीनवरतीच होतात। पूर्वी ऑफलाईन व्हायच्या, हाताने केल्या जायच्या, पण आता सर्व गोष्टी काय होतात तर मशीनवरती होतात। मग त्यावेळेस जेव्हा कागदपत्राची पडताळणी होत होती त्यावेळेस कुठेतरी काहीतरी म्हणजे आपल्या स्वतःशी संबंधित बऱ्याच गोष्टी आहे, आपलं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे, अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्याशी रिलेटेड, बरोबर। तर अशा कुठल्या तरी एका याच्यामध्ये थोडंसं काहीतरी चूक आढळून आली आणि त्यामुळे तुमचे पैसे जे आहेत तर ते थांबलेले आहे। आता काय झालं त्यामध्ये, तर काय होतं की अशी चूक आढळून आली की सिस्टीम जे आहे तर ते आपल्याला बाहेर काढते, म्हणजे सिस्टीमला वाटतं की हे कुठेतरी चुकत आहे। मग हे सिस्टीमच्या याच्यामुळे जे आहे तर ते तुम्हाला अडचण येत आहेत। आता बरेच लाभार्थी सांगतात की सर सर्व डॉक्युमेंट्स दिले आहे, बँकेत डॉक्युमेंट्स दिले आहे, पण तुम्हाला सांगू इच्छितो की बँकेत डॉक्युमेंट्स देण्याची काहीही गरज नाही। ठीक आहे, बँकेत तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स द्यायला पाहिजे, पूर्वीला जे आहे तर ते हयातीचा दाखला असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्या बँकेमध्ये देणे गरजेचे होते। हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला पूर्वीला बँकांमध्ये घेतला जायचा, हयातीचा दाखला घेतला जायचा, तर आता तो नाही। आता हयातीचा दाखला काय झाला आहे, ऑनलाईन झाला आहे। ठीक आहे, तर आता लाभार्थ्यांना हयातीचा दाखला बँकेत देण्याची गरज नाही। बँकेमध्ये तुम्ही फक्त तुमचं KYC, ठीक आहे, KYC पूर्ण करायचं आहे आणि तुमचं थंब लावून जे आहे तर ते OTP व्हेरिफिकेशन किंवा मग DBT हे जे आहे तर ते ॲक्टिवेट करायचं आहे। ठीक आहे, आणि शक्यतोवर जे निराधार बांधव आहेत त्यांनी एक अकाउंट जर ठेवलं तर योग्य राहील। एकापेक्षा जास्त अकाउंट काढून तुमचं नुकसान करून घेऊ नका। आता काढू नका असं मला म्हणायचं नाही, पण जे जास्त व्यवहार करत नाही, ज्यांना त्याची आवश्यकता नाही, तर उगीचच तुम्ही ते त्यामध्ये न पडलेलं बरं असं मला सांगायचं आहे। लोकांकडे बरेच अकाउंट असतात पण त्यांच्याकडे तेवढे पैसे असतात, आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, आपण एवढे व्यवहार करत नाही, तर एकापेक्षा जास्त अकाउंट काढून मग प्रॉब्लेम होतात, DBTचा प्रॉब्लेम होतो किंवा पैसे म्हणजे अकाउंट काढताना कधीकधी बँका सर्व अधिकार त्यांच्याकडे घेऊन घेतात आणि त्यामुळे नवीन बँकामध्ये पैसे यायला सुरुवात होते किंवा मग मेसेजेस येत नाही किंवा बरंच काय होतं, असं बऱ्याच लाभार्थ्यांसोबत होत आहे। त्याच्यामुळे शक्यतोवर तुम्ही नवीन अकाउंटच्या मागे लागू नका। ठीक आहे, तर असं काहीतरी चुकल्यामुळे डॉक्युमेंट्समध्ये किंवा व्हेरिफिकेशन होताना काहीतरी चुकल्यामुळे जे काही दिव्यांग आहेत, आता बरेच दिव्यांग बांधव असे आहेत ज्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि त्यांचं UDID पण आहे, पण त्यांनी त्यांचं KYC केलेलं नाही आहे। तर KYC काय आहे याआधी मी बऱ्याचदा सांगितलं आहे
की तुमचं जे UDID कार्ड आहे तर ते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. आता बरेच दिव्यांग लाभार्थी असे आहेत ज्यांच्या आधार कार्डवरती मागून आधार कार्डचे UDID कार्डवरती आधार कार्डचे मागच्या साईडला 4 अंक लास्ट शेवटचे 4 अंक आहेच नाही, म्हणजे ते आधार कार्ड त्याला लिंक होणार नाही. तर अशा बऱ्याच छोट्या मोठ्या घटना असतात, गोष्टी असतात आणि त्यामुळे तुमचे पैसे जे आहे तर ते थांबवले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी पडताळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता जे आहे तर आता कुठल्याही महिन्याच्या पैशाची प्रोसेस काही सुरू नाही आहे सध्याला. आजच्या तारखेला सुरू नाही आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये पण ही प्रोसेस सुरू नाही असणार, म्हणजे 15-16 तारखेपर्यंत. तर तुम्ही आता काय करायचं आहे, आता जास्त कोणी तहसीलमध्ये गेलेले नसणार किंवा आता जास्त गर्दी पण राहणार नाही. आता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही तहसीलमध्ये जायचं आणि तिथे पडताळणी करायची की माझा असा प्रॉब्लेम आहे, मला या कारणांमुळे कदाचित पैसे येत नाही आहे. कधीपासून येत नाही आहे तर मला मार्चपासून येत नाही आहे. त्यांना आपणच सांगायचं की मार्चमध्ये दिव्यांग योजना अलग झाली आणि इतर लाभार्थ्यांची योजना अलग झाली, तर त्यावेळेस वेगवेगळी झाल्यामुळे अलग झाल्यामुळे तेव्हापासूनच मला इश्यू येतो आहे. तर तेव्हापासून काहीतरी सिस्टीमने काहीतरी माझे डॉक्युमेंट चुकीचे पकडले असावे किंवा मग माझ्या संदर्भातली जी माहिती आहे तर ती बरोबर नाही असावी, असं काहीतरी त्यांना तुम्ही सजेशन द्या. म्हणजे असं नाही की त्यांनी असं पण उत्तर दिलं नाही पाहिजे की तुम्ही आम्हाला शिकवू नका, असं पण उत्तर त्यांनी दिलं नाही पाहिजे. पण एक असं होऊ शकतं सर, म्हणजे त्यांना आपण आधीच म्हणायचं की सर मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की हे होईल, मला तुमच्यापेक्षा अजिबात जास्त समजत नाही असं त्यांना सांगायचं. पण कदाचित असं होऊ शकतं, ही गोष्ट जर तुम्ही त्यांना समजून सांगितली तर निश्चितच जे आहे तर ते तुमचं काम होईल. नाहीतर तुम्ही जर गेलात आणि असं आहे तसं आहे म्हटलं तर ते तुम्हाला उत्तर देतील तालुक्यावाले की तुम्ही आम्हाला शिकवणार का, अशा पद्धतीची उत्तरे त्यांच्याकडून मिळतात, हे मला माहिती आहे. पण त्यांना तेव्हा योग्य ते पटवून द्यायचं. ठीक आहे, तर तुम्हाला तुमचे जर आता डिटेल्स अपडेट झाले तर पुढच्या महिन्याचे पैसे तसेच ऑगस्ट महिन्याचे पैसे जे येतील तर ते तुम्हाला त्यामध्ये ॲड होऊन येईल. ॲड होऊन म्हणजे तुमचे पैसे येतील एका महिन्याचे. थकीत अनुदानाविषयी मी नंतर सांगेल तुम्हाला काय विषय आहे तो. तर या पद्धतीची कामे जे तर तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ते पैसे येतील. नाहीतर तुम्ही जर हे केलं नाही तर तुमचे पैसे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पुढे देखील येणार नाही आणि तुम्ही योजनेच्या बाहेर चालले जाल. सध्या तरी तुमची होल्डवर असेल योजना, पण तुम्ही जर बरेच दिवस राहिलात तर तुम्ही योजनेतून बाहेर फेकले जाल, हे देखील लक्षात असू द्या. ठीक आहे, तर ही माहिती तुम्हाला समजली असेल. या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. आता काही लाभार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न जे आहे तर ते आपण घेऊया आणि त्यानंतर जे आहे तर ते व्हिडिओला समाप्त करूया. आता आजचा पहिला प्रश्न आहे वैभव कांबळे यांचा. ते म्हणतात सर 3 महिन्याचे पैसे आलेले नाही. तर वैभवजी, मी वरती जी माहिती सांगितली त्याला तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे धनश्री यांचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. ते म्हणतात नमस्कार सर, 2026च्या एप्रिल महिन्यामध्ये माझा UDID कार्ड तसेच तहसील कार्यालयामध्ये घेऊन हयातीचा दाखला तिथे सबमिट केला होता, कम्प्युटरवरती सबमिट केला होता, तर मला आता तो परत देण्याची गरज आहे का? एप्रिलमध्ये म्हणजे तुम्ही आत्ताच 26 मध्येच दिलेला आहे, याच वर्षामध्ये तुम्ही तो दाखला दिलेला आहे. तर हयातीचा दाखला तुम्ही आत्ता नाही दिला तरी चालेल आणि हयातीचा दाखला प्रामुख्याने तुम्हाला जे आहे तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतील आहात त्याच्यामुळे तुम्हाला एवढी अडचण येणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही दाखला नाही दिला तरी काहीही हरकत नाही. पण त्यांच्याकडून जर लिस्ट वगैरे आली असेल आणि ते मागत असतील तर नक्की देऊन टाका. कारण काय होतं, त्यावेळेस तुम्ही दिला पण त्यांनी स्वीकारला नसेल किंवा वेगळे एम्प्लॉई असतील, कामगार वेगळे असतील, मग अशामुळे त्यांनी दाखला ठेवून दिला असेल तर देऊन टाका त्यांना. ठीक आहे, हयातीचा दाखला ऑनलाईन काढला तरी चालेल. उत्पन्नाचं जर मागत असतील तर नवीन दाखला द्या नवीन वर्षासाठी. ठीक आहे, नवीन दाखला येतो, नवीन वर्षासाठी देणे गरजेचे आहे ते मागत असतील तर. चला, पुढील प्रश्न आहे प्रतीक्षा कासारकर यांचा. ते विचारतात सर दिव्यांगांना पेन्शन किती वाढले आहे? आणि त्यांचा पुढील प्रश्न आहे दिव्यांगांना पेन्शन कधीपासून वाढले आहे? तर प्रतीक्षाजी, तुम्हाला सांगू इच्छितो दिव्यांगांना पेन्शन ही मागच्या वर्षीच वाढलेली आहे. 2025च्या ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या आसपासच ती वाढलेली आहे आणि ती 2500 रुपये आहे सध्याला, सर्वांना माहिती असेल. ठीक आहे, तर ती 2500 रुपयेच आहे आणि यावर्षी 2026मध्ये कुठलीही दिव्यांगांना पेन्शन वाढलेली नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला
₹2500 प्रतिमाहा येणे अपेक्षित आहे आणि ते येण्यासाठी तुम्हाला तुमचं UDID कार्ड, आधार कार्डची लिंक करावं लागेल आणि सिस्टीममध्ये हे सर्व व्हेरीफाय करावं लागेल. ठीक आहे. तहसीलमध्ये जाऊन एकदा तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड जमा करा. त्यानंतर ते जमा करून घेतील आणि तुमचे डिटेल्स अपडेट झाल्यानंतर ₹2500 तुमच्या खात्यावर जमा होतील प्रतिमाहा. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. आजचा पुढील प्रश्न आहे प्रियंका घाडगे यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात, सर NCMC कार्ड काढायचं का? तर NCMC कार्ड दिव्यांगांनी काढणं बंधनकारक नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचं UDID कार्ड अद्यापही चालेल. ठीक आहे. आणि त्यानंतर संपूर्ण फ्रीवालं एक कार्ड आहे, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. ते लाभार्थ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेलं नाही आहे, तर त्यामुळे त्याची काळजी करू नका. तर NCMC कार्ड दिव्यांग असाल तर काढण्याची गरज नाही. तुमचं डिसॅबिलिटी UDID कार्डच त्याला ग्राह्य धरल्या जाईल. पुढील प्रश्नाकडे वळूया. ते प्रश्न जाणून घेण्याआधी तुमच्या मनात देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. त्यासाठी आपला QR कोड स्कॅन करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आणखी बरीच प्रश्न आहेत, पण ती प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.